नमस्कार मित्रांनो, मी आपलं स्वागत करतो DK नॉलेज 21 यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये एक आनंदाची बातमी बघणार आहोत. ती म्हणजे जिल्हा परिषदेमधील ग्रामसेवक या पदाचा रिझल्ट हा जाहीर झाला आहे मित्रांनो. तोच आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या DK नॉलेज 21 यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही. आणि तुमचं एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी प्लीज आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा रिझल्ट आहे ग्रामसेवक या पदाचा. आणि कोणती जिल्हा परिषद आहे ती म्हणजे कोल्हापूर जिल्हा परिषदेचा हा रिझल्ट जाहीर झाला आहे मित्रांनो. आता यामध्ये जर डिटेलमध्ये जर बघितलं तर यामध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुमचा रोल नंबर आहे, त्यानंतर या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे, त्यानंतर या ठिकाणी तुमची कॅटेगरी कोणती आहे ते आहे, त्यानंतर या ठिकाणी तुमची बर्थ डेट आहे आणि या ठिकाणी नाव आहे. आता यामध्ये सर्वात जास्त मार्क पडलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे प्रमोद कुंभार. आता या विद्यार्थ्याला एकूण 200 पैकी 160 मार्क पडले आहेत. आणि त्यासमोर तुम्ही बघू शकता की कोणत्या विषयामध्ये कशा प्रकारे हे मार्क पडले आहेत. त्यानंतर 2 नंबरचा विद्यार्थी आहे नितेश माने. आता या विद्यार्थ्याला 158 मार्क पडले आहेत 200 पैकी. अशा प्रकारे प्रत्येक विद्यार्थ्याचं या ठिकाणी नाव आहे, या ठिकाणी त्याचा रोल नंबर आहे आणि या ठिकाणी त्याला 200 पैकी किती मार्क्स पडले आहेत ते या ठिकाणी दिले आहेत. आता कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये टोटल किती विद्यार्थ्यांचं नाव आलंय ते आता आपण बघूया. टोटल विद्यार्थी जर बघितले तर 1534 एवढ्या विद्यार्थ्यांचं या लिस्टमध्ये नाव आहे. त्यामध्ये सर्वात शेवटचे जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थिनीचं नाव आहे समृद्धी निकम. आता या विद्यार्थिनीला 200 पैकी 90 मार्क पडले आहेत. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही बघू शकता की कोणत्या विद्यार्थ्याला कशा प्रकारे मार्क पडले आहेत. आणि मित्रांनो, तुम्हाला जर प्रत्येक जिल्हा परिषदेचा रिझल्ट हा बघायचा असेल तर मी त्याची लिंक ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती बघू शकता. तुम्हाला जर दुसरा कोणत्याही जिल्हा परिषदेचा रिझल्ट जर बघायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्यावर मी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन. अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपले DK नॉलेज 21 यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही. आणि मित्रांनो, तुमचं एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी प्लीज आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.